शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर या ठिकाणी निषेध करतो। अरे सरकार करायचं शेतकरी कर्जमाफीसह विविध 17 मागण्यांसाठी आज अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौकात प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि इतर शेतकरी आणि सामाजिक संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेसी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसह दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेमार्फत मानधन, तसेच मेंढपाळ, मच्छीमार आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन सुविधा अशा विविध मागण्यांचा समावेश होता। आंदोलकांनी यावेळी रस्त्यावर रमीचा खेळ मांडून कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त केला। तसेच आसूड मारत जोरदार घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू, खरं तर आता महाराष्ट्रात जर बघितलं तर विरोधी कोणीच राहिलेले नाही। बच्चूभाऊ खरं तर संघर्षातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे, म्हणून आज अहिल्यानगर या ठिकाणी सर्व पक्षीय तसेच आपल्या माहितीसाठी सांगतो आजी माजी सैनिक संघटना, त्रिदल सैनिक संघटना यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे। खरं तर शेतकरी हा कर्जाशी ओरपडलेला आहे। आताच पाथर्डीमध्ये आत्महत्या गेले कर्ज पायी एक शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि हे आत्महत्या होऊ नये शासनाचे जे धोरण आहेत, शेतकरी कर्जमाफी झालेला यांनी ज्यावेळेस निवडणूक झाल्या त्यावेळेस निवडणूकच्या वेळी त्यांनी सांगितलं 7/12 कोरा 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 आम्ही करू, परंतु अद्यापही कुठली या ठिकाणी यांनी हरकत केलेली नाही। म्हणून ज्या पद्धतीने पंढरपूरला पायदिंडी यात्रा जाते त्याच पद्धतीने बच्चूभाऊच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी एकजूट झालेले आहेत। इव्हन माझे सैनिक देखील झालेले आहेत। म्हणून सैनिक आणि शेतकऱ्यांच्या वतीने पायदिंडी यात्रा आणि मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत। आणि अजून दुसरी गोष्ट, या शेतकरी आपला महाराष्ट्र राज्याचा शेतकरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे याला लाज वाटायला पाहिजे। मंत्रालयामध्ये खेलो रमी खेळतायत, यो जर असं खेळतोय तर मग सर्वसामान्य मग दिव्यांग बांधव असतील किंवा शेतकरी बांधव असतील यांनी कुठं जायचंय? इतर राज्यामध्ये 6,000 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना पेन्शन चालू झाली। यांनी बच्चूभाऊच्या आंदोलनाची दखल घेऊन 1,000 रुपये वाढ केली, त्याचा आम्ही वेलकम करतोय। परंतु अजून इतर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा इतर राज्यासारखं 6,000 रुपये पेन्शन या ठिकाणी मिळालं पाहिजे। माझी सैनिकांच्या मागण्या या ठिकाणी करायच्या आहेत। या चक्का जाम आंदोलनामुळे कायनेटिक चौकात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। या आंदोलनामुळे लांबच लांब वाहतुकीची रांगा लागल्या होत्या। प्रहारच्या या चक्का जाम आंदोलनात पोलिसांचा मोठा फौजफाटा आला होता। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।